आजची बातमी खास आहे, प्रत्येक मराठी मनाला भावणारी। मंडळी, मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा यंदाचा पुरस्कार हा कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झालाय। रिंगाण या कादंबरीत कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलंय। गावठाण, रौंदाळा, झडझिंबड अशा अनेक कादंबऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती आणि संघर्ष मांडणाऱ्या खोत यांना याआधी महाराष्ट्र फाउंडेशनचाही पुरस्कार मिळालाय। त्या पार्श्वभूमीवर साहित्यिक कृष्णात खोत यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी विजय केसरकर। सर, खूप आनंदाची गोष्ट आहे, आम्हा सगळ्यांसाठीच पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला। आपली पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय मला आणि मला असं वाटतं की ह्या विस्थापितांच्या आवाजाला मिळालेली ही दाद आहे किंवा विस्थापितांच्या आवाजाचा एक सन्मान झाला आहे असं मला वाटतं। जी धरणग्रस्त आणि धरणग्रस्तातून काय अभयारण्यग्रस्त जी लोक आहेत त्यांच्या संदर्भात मी काही भाष्य किंवा मी प्रतिक्रिया दिलेली होती। त्या प्रतिक्रियेला ही मिळालेली मान्यता आहे असं मला वाटतं। खरं तर आपण बघितलं तर आता अनेक नवनवीन लेखक, अतिशय चांगल्या पद्धतीचे, चांगल्या धाटणीचे लेखक निर्माण होत आहेत। जुने लेखक, साहित्यिक आणि आत्ताचे साहित्यिक यामध्ये तुम्हाला काय नेमका फरक वाटतोय, कशी सांगड तुम्ही घालताय? नाही, मला जुने लेखक आणि नवीन लेखक असं मी फारसा विभागणी त्यात करत नाही। कारण कसं होतं की मी ह्यानंतर जी कादंबरी लिहिली ती माझ्या दृष्टीने नवीन असेल, कारण मी त्या विषयाला नवीन आला, म्हणजे जुना नावा असं नाही। म्हणजे आता कोणत्याही अतिशय प्रतिष्ठित म्हणजे यश लेखकानं जर नवीन लिहिलं तर त्याच्या दृष्टीने तो नवीनच भाग आहे, नवीन जुना नाही। पण आता काय होतं की अतिशय काय म्हणतो आपण, प्रसिद्धी सतत हवी असणारी लोक निर्माण आपल्या होतात, सगळ्या क्षेत्रामध्ये आहे। आणि ते आज लिहिले की उद्या, किंवा आज मी काहीतरी केलं की उद्या रेकग्निशन मिळावं असं लोकांना वाटतं, आणि ते फार काळ टिकणारं गोष्ट नसते। आपल्याकडं ही सगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमाचा उपयोग करतो आपण, आणि आपलं काय मंथन करत नाही, आपण चिंतन काय करत नाही, आपली घुसळण काय होत नाही। आणि लेखकानं एखाद्या विषयाबद्दलची अशी घुसळण करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे। त्यासाठी त्यानं लेखकानं समाज बघितला पाहिजे। अनेक आपल्या पूर्वाश्रमीचे जे लेखक आहेत त्यांनी काय काय काम करून इतकं मोठं ठेवलेलं आहे ते आपण बघायला पाहिजे। आपण ते विसरतो आणि मग आपल्याच प्रेमात आपण पडतो, आणि आपल्या स्वतःच्या प्रेमातून लेखकानं कधीही बाजूला होणं, आणि आपण त्रयस्थ म्हणून एखाद्या स्वतःकडं बघायला अगोदर शिकलो तर आपण समाजाकडं, सगळ्याकडं आपण बघू शकतो। धन्यवाद सर, थँक्यू। तर आपण बघितलं की या ठिकाणी कृष्णात खोत सरांनी या सगळ्या कादंबरीचा जो प्रवास आहे, अनुभव आहे, तो आपल्यासमोर या ठिकाणी कथन केला आहे। विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।